नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओचं थंबनेल पाहून तुमच्यापैकी काहींना आश्चर्य वाटलं असेल किंवा काहींना प्रश्न पडला असेल, फक्त 25,000ची इन्व्हेस्टमेंट करून त्यामधून करोडोचे रिटर्न कसे मिळू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि विथ प्रूफ दाखवणार आहे की कोणत्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर अशा प्रकारचे जबरदस्त रिटर्न तुम्हाला मिळणार आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. पण व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये जो फंड मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा विचार तुम्ही तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी सुद्धा करू शकता किंवा फ्युचर प्लॅनिंगसाठी सुद्धा करू शकता. किंवा एखादी छोटी बेबी आहे आणि तिच्या लग्नासाठी जर तुम्हाला काही पैसे जमा करायचे असतील, फ्युचर प्लॅनिंगसाठी तुम्ही जर विचार करत असाल तर या फंडमध्ये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळणार आहेत. आणि जर रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी जर विचार करत असाल तर रिटायरमेंटसाठी सुद्धा हा फंड खूप चांगला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिटायरमेंटनंतर करोडो रुपये मिळणार आहे आणि रिटायरमेंटनंतरची तुमची लाईफ ही टेन्शन फ्री असणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणावरतीही फायनान्शियली डिपेंडंट राहायची गरज नाही, कारण की आजकाल 80% लोक ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणीही 40-50 वर्ष जॉब करत नाही, रिटायर होत नाही आणि रिटायर झाल्यानंतरसुद्धा पेन्शन मिळत नाही जशी हवी तशी. तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो की आपण इन्व्हेस्टमेंट का केली नाही, कारण की जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आत्ता आपल्या हातामध्ये चांगले पैसे असते. या सगळ्या तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो फंड मी तुम्हाला सांगणार आहे त्या फंडचं नाव आहे मेरे ॲसेट मिड कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. 2020मध्ये जेव्हा कोविड आलेला त्यावेळेस या फंडचा NAV होता 7 रुपये आणि आज या फंडचा NAV आहे 29 रुपये. म्हणजे 7 रुपये आणि 29 रुपये, म्हणजे या 4 वर्षामध्ये 7 रुपयाचे 29 रुपये झालेले आहेत. आता जर अजून डिटेल्स आपण पाहूयात. कंपनीच्या वेबसाईटवरती येऊन या फंडच्या पेजवरती मी आलेलो आहे. हा फंड मिडकॅप सेगमेंटमध्ये असलेल्या कंपनीजमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो. या फंडचा फंड मॅनेजर आहे अंकित जैन. जेव्हापासून हा फंड सुरू झालेला आहे तेव्हापासून अंकित जैनच फंड मॅनेजर आहे. हा फंड कधी लॉन्च झाला मार्केटमध्ये तर 29 जुलै 2019मध्ये, म्हणजे आत्ताच हार्डली 5 वर्ष जुना हा फंड आहे. या फंडमध्ये जर तुम्हाला SIP सुरू करायची असेल तर मिनिमम 500 रुपयाची SIP तुम्ही चालू करू शकता. या फंडमध्ये SIP, SWP आणि STP हे तिन्ही ऑप्शन आहेत. SWP बद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की पहा. या फंडबद्दल अजून डिटेल्स पाहण्यासाठी मी या फंडचा डॉक्युमेंट डाउनलोड केलेला आहे. ते त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही तिथून ते डाउनलोड करून हे अशा प्रकारचं डॉक्युमेंट डाउनलोड होईल आणि हे तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे की 29 जुलै 2019ला हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे. आत्ता ह्या फंडमध्ये 68 स्टॉकमध्ये ह्या फंडने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हा फंड कोणत्या कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याचा इथे एक ग्राफ दिलेला आहे. तर सप्टेंबरमध्ये 68% हे मिडकॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट होती. ऑक्टोबरमध्ये ती इन्व्हेस्टमेंट वाढून 71% झालेली आहे मिडकॅपमध्येच आणि नोव्हेंबरमध्ये ती 72% मिडकॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट हा फंड करतो. या फंडने सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणत्या कंपनीजमध्ये केलेली आहे त्याच्या डिटेल्ससुद्धा इथे दिलेल्या आहेत. फेडरल बँकमध्ये 3.4% इन्व्हेस्टमेंट आहे. भारत फॉर्गमध्ये 2.77% आहे. लुपिनमध्ये 2.65% इन्व्हेस्टमेंट आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये 2.48% इन्व्हेस्टमेंट आहे. टाटा कम्युनिकेशनमध्ये 2.31% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे बऱ्याच चांगल्या कंपनीजमध्ये याची इन्व्हेस्टमेंट आहे. NTPC, लुपिन इंडिया या कंपनीच्या नावावरनं मला समजणार नाही की ह्या कंपनीज कोणत्या सेक्टरमध्ये येतात. तर त्यासाठी इथे सेक्टर वाईज ॲलोकेशनसुद्धा दिलेलं आहे की बँकिंग सेक्टरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, फार्मा कंपनीजमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, कन्झ्युमर ड्युरेबल कंपनीजमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, IT सेक्टरमध्ये असलेल्या कंपनीजमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे. तर या सगळ्या डिटेल्स इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. मिनिमम 1000 रुपीजने SIP करायची आहे. तिथे मगाशी आपण पाहिलेलं तिथे 500 होतं, पण आता मी जे हे डॉक्युमेंट डाउनलोड केलं आहे याच्यामध्ये दिलेलं आहे मिनिमम 1000ची SIP तुम्हाला सुरू करायची आहे आणि 5 वर्षासाठी ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत. हा फंड व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतो. इथे ह्या फंडचा परफॉर्मन्स पाहू शकता. तर 34% रिटर्न ह्या फंडने एका वर्षात दिलेले आहे. लास्ट 3 वर्ष त्याने 27% रिटर्न दिलेले आहेत आणि जेव्हापासून हा फंड लॉन्च झालेला आहे तेव्हापासून याने 27.5% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा 2019मध्ये हा फंड आला
मार्केटमध्ये आला त्यावेळेस जर तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केले असते या फंडमध्ये, तर आज त्याच 10,000ची व्हॅल्यू झाली असती 5 वर्षामध्ये 29,000. म्हणजे तिप्पट पैसे तुमचे झाले फक्त 5 वर्षामध्ये. समजा जर मी SIP चालू केली आहे या फंडमध्ये, 10,000ची SIP सुरू केली, तर वर्षाला मी 1,20,000 रुपये भरले आणि याच 1,20,000चे मला किती मिळाले? 1,52,000 म्हणजे 30,000 रुपये एक्स्ट्रा मिळतात आहेत मला. जर हीच SIP मी 3 वर्ष केली तर 3,60,000 रुपये मी भरणार आणि 5,19,000 रुपये मिळणार. जेव्हापासून हा फंड आला आहे तेव्हापासून जर मी इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली असती आणि आत्ता त्याची व्हॅल्यू 9,96,000 रुपये झाली असती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थंबनेलमध्ये तर सांगितलं होतं की 25,000ची इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्यामधून तुम्हाला करोडोचे रिटर्न्स मिळणार आहेत. तर ते कसे ते पाहण्यासाठी आपण कॅल्क्युलेटर ओपन करू. आता या कॅल्क्युलेटरच्या मदतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की फक्त 25,000ची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही कशाप्रकारे करोडोची वेल्थ क्रिएशन करू शकता. 25,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट आहे. 10 वर्षासाठी मी ही इन्व्हेस्टमेंट ठेवली आणि 25% मी एक्सपेक्ट करतोय रिटर्न मला मिळणार आहेत. किती? 25%. हा फंड जेव्हापासून लॉन्च झाला आहे तेव्हापासून याने 27.5% रिटर्न दिलेले आहेत. आपण तर इथे फक्त कन्सिडर किती करतोय? 25%. 25,000चे तुमच्या पुढच्या 10 वर्षामध्ये 2,32,000 रुपये होणार आहेत. आणि हेच जर मी 15 वर्ष ठेवले तर याच 25,000चे 7,10,000 रुपये होणार आहेत. हेच जर मी पुढचे 20 वर्ष ठेवले तर याच 25,000चे 21,00,000 रुपये होणार आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं वय हे 35 किंवा 40च्या दरम्यान असेल तर त्यांनी कशीही काटकसर करून 25,000ची इन्व्हेस्टमेंट करा. फक्त एकदाच करा आणि पुढचे 20 वर्ष ते विसरून जा की तुम्ही अशा प्रकारची कुठली इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. आणि 20 वर्षानंतर जेव्हा तुमचं रिटायरमेंटचं एज असेल त्यावेळेस ह्या 25,000चे तुम्हाला 21,68,000 रुपये मिळणार आहेत. फक्त मी 25%ने कॅल्क्युलेट केले. हेच जर मी 27%ने कॅल्क्युलेट केले ना तर ते 29,00,000 रुपये होतील. बरेच जण अशी लोक आहेत की ज्यांच्या हातामध्ये मोबाईल जो आहे तो 40,000 ते 50,000 रुपयाचा असतो, सहज असतो आणि हाच मोबाईल दर 3 ते 4 वर्षामध्ये बदली केला जातो. तर तुम्ही काय करा, एकदा असं समजा ना की 25,000चा तुम्ही एक मोबाईल विकत घेतला आहे आणि तुमच्याकडनं दुसऱ्याच दिवशी हरवला आहे. तर हा 25,000चा जो हरवलेला मोबाईल आहे तो पुढच्या 25 वर्षामध्ये 66 लाखाचा होणार आहे. मी उदाहरणामधून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही जर ही इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी ठेवलीत तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळणार आहेत. आता हीच 25 वर्षाची इन्व्हेस्टमेंट मी अजून पुढचे 30 वर्ष ठेवली तर 25%च्या रिटर्नने तुम्हाला 2 करोड म्हणजे जेव्हा तुमचं वय 60 असेल तेव्हा तुम्हाला जी मिळणारी अमाऊंट आहे ती आहे 2 करोड रुपये. एवढं चांगलं रिटर्न फक्त 25,000 रुपयामधून मिळणार आहे. आपण इतर कोणत्याही गोष्टींवरती खूप सारे पैसे खर्च करतो, नको त्या गोष्टींवरती पैसे खर्च करतो, सहज खर्च होतात. वर्षाला बऱ्याच जणांच्या फिरण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये आणि इतर कपड्या लत्त्यांमध्ये 25,000 रुपये तर सहज खर्च होतात. एकदा 25,000 इन्व्हेस्ट करा, पुढचे 30 वर्ष विसरून जा आणि 30 वर्षानंतर ह्याच 30,000चे 25,000चे 2 करोड रुपये होणार आहेत. समजा माझं वय आहे 25 वर्ष आणि नुकताच मला नवीन जॉब लागला आहे आणि या नवीन जॉबची पहिली सॅलरी किंवा दुसरी सॅलरी मी लमसममध्ये एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवली आणि पुढचे 35 वर्ष मी ते विसरूनच गेलो. तर वयाच्या 60व्या वर्षी मला एवढे चांगले रिटर्न मिळणार आहेत, 6 करोड रुपये. आता याच फंडमध्ये जर मी 5,000ची SIP सुरू केली 25 वर्षासाठी आणि 25% मी एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय तर माझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे 15 लाख रुपये आणि यावर मला मिळणार 11 करोड 72 लाख रुपये. हा जो काही तुम्हाला 40 करोडचा आकडा दिसतोय तो काय लगेच शक्य होणार नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला 30 वर्ष यामध्ये SIP चालू ठेवावी लागणार आहे आणि हे बऱ्याच लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे ते त्यांच्या फायनान्शियल गोलपर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत. ते काय करतात तर 10 वर्ष SIP सुरू ठेवतात, नंतर म्हणतात की अरे मला काही चांगले रिटर्न्स मिळाले नाहीत. अरे पण 6 लाख तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 10 वर्षामध्ये म्हणजे 6 लाखाची 26 लाख रुपये झाले. अजून काय पाहिजे? आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 30 वर्ष ठेवतायत तर तुमचे 40 करोड 80 लाख रुपये होतात आहेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेरे ॲसेट मिड कॅप फंडबद्दलची पूर्ण डिटेल्स सांगितलेली आहे आणि या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर कसे जबरदस्त रिटर्न तुम्हाला हा फंड देणार आहे याबद्दलचं पूर्ण डिटेल्ससुद्धा दाखवलेले आहेत.
विथ प्रूफ। आजच्या व्हिडिओमध्ये मी जो फंड तुम्हाला सांगत आहे त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं रेकमेंडेशन नाही आहे। हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा लोकांना तर नक्की शेअर करा ज्यांना इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजेच असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। सोबतच तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे किंवा त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर लवकरच भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।